नमस्कार. आज आपण फॉर्म 10BD बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. फॉर्म 10BD नक्की काय आहे, यामध्ये कुठली माहिती भरायची आहे आणि ही जर माहिती आपण वेळेत दाखल केली नाही तर आयकर विभागातर्फे किती दंड आकारला जाऊ शकतो याबाबत आपण सविस्तर चर्चा करूया. फॉर्म 10BD यामध्ये आपल्याला धर्मदाय संस्थांनी जी काही देणगी स्वीकारलेली आहेत, म्हणजेच 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये तुम्ही किंवा तुमच्या धर्मदाय संस्थांनी जी काही देणगी स्वीकारलेली आहेत, या देणगीची माहिती तुम्हाला या फॉर्म 10BD मध्ये भरायची आहे. या फॉर्म 10BD मध्ये अत्यंत सोपी माहिती विचारलेली आहे. उदाहरणार्थ की जसे देणगीदाराचे नाव, देणगीदाराचा आधार नंबर, देणगीदाराचा पॅन नंबर, त्याचा ॲड्रेस, देणगीदाराने दिलेली रक्कम याबाबत सविस्तर माहिती आपल्याला भरायची आहे. जर हा फॉर्म तुम्ही 31 मे 2024 पर्यंत अपलोड केला नाही तर प्रति दिवस 200 रुपये प्लस असेसिंग ऑफिसरला त्यात अजून अधिकार दिलेले आहेत की रुपये 10,000 ते रुपये 1,00,000पर्यंत अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो. तर फॉर्म 10BD भरल्याचे फायदे काय होणार आहे? एक म्हणजे आपल्याला दंडापासून मुक्तता मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे ज्याने तुम्हाला देणगी दिलेली आहे त्या देणगीदाराला त्याच्या विवरणपत्रामध्ये सूट मिळणार आहे. तर आता त्याला सूट कशी मिळेल? तर ज्या वेळेस तुम्ही फॉर्म 10BD अपलोड कराल तर तुम्हाला एक युनिक ID मिळणार आहे, जो युनिक ID तुम्हाला देणगीदाराला द्यायचा आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.